सोसायटी नाही आहे इकडे कुठे. हाय हॅलो, कसे आहात सगळे? वेलकम टू आवर चॅनल. इथे जायचं होतं आपल्याला, पण काहीच वेळ. आपण नेहमी मोठे मोठे प्लॅन करत असतो की आपण वेगवेगळ्या देशांमध्ये जावं, फिरावं किंवा एखादी लाँग ट्रिप करावी, जम्मू काश्मीरला जावं. आणि कधी कधी त्या गोष्टी शक्य होत नाही, कारण की मुलांची शाळा असते, कधी कुणाचा काही प्रॉब्लेम असतो. मग अशा वेळेस आपण काय करतो, एखादा प्लॅन आपण डायरेक्ट कॅन्सल करतो. पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात आम्ही हा प्लॅन केलेला आहे महाबळेश्वरला जाण्याचा. कारण की असं वाटतं की शेवटी या आठवणीच आहेत, या सुंदर आठवणीच आहेत की ज्या आपण आयुष्यामध्ये मागे सोडत असतो. त्याच्यामुळं आपण नेहमी छोटीशी का होईना आपण फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला पाहिजे. कारण की जेव्हा आपण पुढे जाऊ आणि मागे वळून पाहू, तेव्हा आपल्याला ह्या सुंदर आठवणी जेव्हा आठवतात तेव्हा खूप छान वाटते. तर ह्याच उद्देशाने आम्ही महाबळेश्वरला आलो आहोत. महाबळेश्वरला खूप छान असे व्ह्यू पॉईंट्स आहेत की जे आपण व्हिजिट करू शकतो. आम्हाला शक्य होईल तितके आम्ही पॉईंट्स व्हिजिट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर नाही झालं तर आम्ही एखादाच पॉईंट बघू, पण तो एन्जॉय करू. तर या उद्देशाने आम्ही महाबळेश्वरमध्ये ब्ल्यू प्रिंट जे हॉटेल आहे, साधं आहे, छोटं आहे, आपल्याला आवडेल असं आहे, तर अशा हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला आहे. तर इथे आपण मॅप्रो इथे आलो आहोत. लहान मुलांना एक्सप्लोअर करण्यासाठी खूप सारे गेम्स आहेत, चॉकलेट्स आहेत आणि चॉकलेटचे प्रॉडक्ट्स काय काय आहेत तर ते पाहण्यासाठी आपण मॅप्रोमध्ये आलो आहोत. तर इथे अनेक प्रकारचे चॉकलेटचे प्रॉडक्ट्स आपल्याला पाहायला भेटतात वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये. तर तिथे सॅम्पलसुद्धा आहे टेस्ट करण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण हे सगळे प्रोडक्ट्स आपण पाहू शकतो. तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारचे गेमही अवेलेबल आहेत. मेक युअर ओन मझाना चॉकलेट. सो इथे आपल्याला स्वतःच्या हाताने चॉकलेट तयार करण्याची संधी दिली जाते. तर हे चॉकलेट जे आहे ते डेअरी मिल्कपेक्षाही खूप छान लागते आणि हे ओरिजिनल चॉकलेट आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटते खाल्ल्यावर हे चॉकलेट्स. तर तुम्ही नक्की ट्राय करा. इथे शांभवी स्वतःच्या हाताने चॉकलेट बनवणार आहे. त्याच्यासाठी ती वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय नट्स जे आहे ते एका बाउलमध्ये घेऊन तर इथे एक चॉकलेटचा गेम आहे. चॉकलेटच्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकले जाते आणि तुम्हाला तुमच्या हातामध्ये जेवढे चॉकलेट्स येतील ते कलेक्ट करायचे आहे आणि ते एका ट्रेमध्ये टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे हा चॉकलेटचा गेम आहे. सो आता आपण वीणा लेकला चाललो आहोत. वीणा लेकला खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी आहे. तिथे बोटिंग करण्यासाठी आहे, मुलांना वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आहे, खाण्यासाठी आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे गेम्स आहेत आणि हॉर्स रायडिंग आहे. पुढे गेल्यावर पॅराडायझिंग आहे. सो खूप साऱ्या गोष्टी आहे वीणा लेकला.
वीणा लेकला ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झालेला होता, त्याच्यामुळे आम्हाला पार्किंग अजिबात भेटली नाही. खूप जास्त ट्रॅफिक लागली. फ्रेश स्ट्रॉबेरी घ्यायची होती म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही फ्रेश स्ट्रॉबेरीज घेतली आणि पुण्याला परतीचा प्रवास सुरू केला. तर या प्रवासामध्ये आम्हाला शिवराज ढाबा हे हॉटेल भेटलं. ह्या हॉटेलमध्ये सगळ्यात छान आयटम आहे अख्खा मसूर. तर इथलचा अख्खा मसूर खाण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येत असतात. तर हा जो अख्खा मसूर आहे याची टेस्ट ही एकदम युनिक आहे आणि इथं भेटणारं फ्रेश दही तर तेही खूप छान आहे. तर अख्खा मसूरसाठी आम्ही ह्या हॉटेलमध्ये थोडासा वेळ स्पेंड केला आणि परतीचा प्रवास पुण्याला परत एकदा सुरू केला. सो थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. बाय बाय.